तुकाराम मुंडे साहेब, आपकी दहशत ने सबको हिला डाला. जे ब्लॅक मनीवाले होते, जे काळा व्यापार बाजार करणारी माणसं आहेत, त्यांना फरक नाही पडत की आपल्या घरामध्ये कोणाला कॅन्सर होऊ दे, काय होऊ दे. हे लोक डुप्लिकेट पनीर, डुप्लिकेट सगळ्या गोष्टी विकत होते. एक्सपायरी झालेले पण वस्तू त्याचा तारीख खोडून बिडून मस्तपैकी नवीन टाकायचे आणि विकायचे. फूड अँड ड्रग्स. आता हॉटेल चालवायची एवढी लोक आणि त्या किचन बघायचे नाही, किचनमध्ये घाण सगळी पडलेली असायची. आता सगळी साफसफाई असते, पनीर ओरिजिनल असतं. तर आता कोण मरणार आहे? कोण कुठच्या रोगाने मरणार नाही. कारण आपल्याला देव लाभला आहे महाराष्ट्राला, तुकाराम मुंडे साहेब. तर ह्यांची बदली करायला खूप जण बघतायत. तर बदली होऊन नाही द्यायची आपण. हे व्यापारी सगळे पैसे काढून काहीतरी बदली बिदली करायला त्यांची बघतायत. काहीही होणार नाही, कारण ते देव आहे आमचं. आणि आमच्या देवतला आम्ही साधारण जनता आहे ना, ही वाचवणार आणि जीव पण लावणार. तर तुकाराम मुंडे साहेबांना आमच्या महाराष्ट्राकडून मानासमुद्रा आणि अशा नीच लोकांना ज्यांना काळा पैसा खायची सवय झाली आहे आणि तो आता भेटत नाही ना, तर ते वेडे पिसे झालेले आहेत. त्यांना समजत नाही की आता तिच्याला कसं काय 1% आणि 2% धंदा करू. आम्ही तर 50-60% धंदा करायचो. तर ह्यांचे वांदे झालेत. त्या ह्यांचे वांदे असेच राहू देत. नाही ते पैसे खाऊन हे करोडपती झालेत. किती करोडपती झाले ना तुम्ही लोक, नीच व्यापारी लोक. माझा शब्द आहे का? हे पैसे तुमच्या आजारपणातच जाणार. शब्द माझा. जय शिवराय. हर हर महादेव.